नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. 2-3 महिन्यापासून जे राज्यामध्ये अतिशय भीतीचं, तणावाचं आणि अशांततेचं वातावरण निर्माण झाले. जरांगे पाटील उपोषणाला बसले, काही दिवस बसले, नंतर तो लाठीचार्ज झाला. जरांगे पाटील परत या सगळ्या गोष्टी जरांगे पाटील फेमस झाले. जरांगे पाटलांचे पोस्टर लागले. अख्ख्या राज्यभर जरांगे पाटलांच्या सभा सुरू झाल्या. जरांगे पाटलांनी 40 दिवस दिले. सरकारला अल्टिमेटम दिला, सरकारला धमकी दिली. नंतर दुसरं परत फेजचं आरक्षण सुरू झालं, आंदोलन सुरू झालं. जरांगे पाटील परत बसले. सरकार झुकलं, सरकार आलं, सरकार गेलं. सरकारचे मंत्री गेले, न्यायमूर्ती गेले. जरांगे पाटील फुगले. जरांगे पाटील एकदम जोशात आले. जरांगे पाटील प्रत्येक गावोगावी जावं लागले, इशारे देऊ लागले आणि विनाकारण वाद ओढून कदाचित या वादामध्ये ओबीसींचा काही संबंध नव्हता. ओबीसी लोक सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत होते. कारण तुमची भूमिका वेगळी, तुम्हाला आरक्षण, तुमचा प्रश्न वेगळा आहे. मराठा समाजाचं जे काही आरक्षणाचा मुद्दा आहे, मराठा समाजाचं जे आंदोलन आहे, याच्याही पूर्वी 2019 मध्ये जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, हायकोर्टात टिकवलं, नंतर ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही. या सगळा इतिहास आपण पाहिलाय. पण त्याच्यामध्ये जे काही केंद्रांकडून जे काही वाढीवचं करून घ्यायचे त्या गोष्टी अजून बाकी आहेत. त्याच्यासाठी मराठा समाज मागासलेला आहे की नाहीये, तो 70 वर्षात कसा मागासला, या सगळ्या गोष्टी तपासण्यातून बाहेर येणार आहे. त्या एका दिवसात किंवा धमक्या देऊन, वेळ देऊन, टाइम देऊन होत नाही. आंदोलन, उपोषण आणि टाइम बाउंड देऊन या अशा प्रकारच्या कागदपत्रांची तपास सुद्धा होत नाही. त्याला वेळ द्यावा लागेल की 70 वर्षात, हे 70 वर्षापूर्वी मराठा समाज हा पुढारलेला, प्रस्थापित, आणि आज तो 70 वर्षामध्ये कसा मागासला, याच्या संबंधी जी काही कारवाई आहे, मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर मागासवर्ग आयोग नेमलाय. त्याच्या ज्या काही माहिती आहे, त्याच्यासाठी जे काही प्रयत्न आहेत त्याची माहिती घेते. पण ती काही लगेच आज होईल किंवा लगेच उद्या होईल आणि त्याचा रिपोर्ट लगेच येऊन समाजाला आरक्षण मिळेल अशी परिस्थिती नाही. त्याला वेळच द्यावा लागेल. त्याच्यासाठी अशा पद्धतीच्या धमक्या, अशा पद्धतीचं जे काही जरांगे पाटलांचं वारंवार जे काही विधानं आणि जरांगे पाटील जे काही धमक्या देतात, ते या धमक्यांचा न्यायमूर्तीवर किंवा आयोगावर काही परिणाम होत नाही. राज्य वेठीस धरलाय जरांगे पाटलांनी अक्षरशः. त्यामुळं ओबीसी मग असं वाटतं की आमच्या ताटातून मराठा समाज ओढणार आहे. आणि मग मराठा समाजाला अपेक्षा वाढल्या. मागच्या वेळेचं जे काय आरक्षण होतं ते 50-52% वरती होतं. आता ओबीसी समाजामधून आरक्षण मराठा समाजाला पाहिजे. मग ओबीसींचंच सगळ्या जाती जाग्या झाल्या. मग त्या सगळ्या एकत्र आल्या. मग नेतृत्व कोणी करायचं, तर भुजबळांनी करायचं. भुजबळांचे आणि जरांगे पाटलाचे वाकयुद्ध सुरू झाले. जरांगे पाटील एक बोलले की भुजबळांनी एक बोलायचं, भुजबळ एक बोलले की जरांगे पाटलांनी एक बोलायचं.
दोन दिशेला दोन नेते. जरांगे पाटील जे काही आंदोलन करतात ते त्यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी योग्य पण असेल, पण जरांगे पाटील कधी कधी वादग्रस्त बोलतात, राजकीय बोलतात. त्याच्यामुळे सुद्धा जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार कमी झाली. आज जरी मराठा समाजाला काही अपेक्षा वाटत असतील की जरांगे पाटलांच्या रूपाने समाजाला आरक्षण मिळेल, कदाचित मिळेल की नाही मिळेल आपण सांगू शकत नाही, पण आंदोलनाचं नुकसान नक्कीच जरांगे पाटलांकडून होते. वारंवार काही बोलण्याच्या मर्यादा सुद्धा जरांगे पाटलांकडून ओलांडल्या जातात. नेत्यांना एकेरीपणा बोलणं, याचा बाप काढणं, त्याचा बाप काढणं, या सगळ्या गोष्टी, आक्रमकता, याला मी दाखवून देईल, त्याला मी पाडील, तो एवढ्यात कसा निवडून येतोय, इकडं हा कसा निवडून येतोय, अशा धमक्या सुद्धा जरांगे पाटील देताना आपण बघतो. मग आता भुजबळांनी त्याचं उत्तर काय द्यावं किंवा काय नाही द्यावं, याच्यातून मानसिकता एक तयार झाली. मग आरोप प्रत्यारोप, एकमेकांवर घरळ ओकणं. मग एल्गार सभेमध्ये भुजबळांनी पण जरांगे पाटलावर नको ते बोलून गंभीर आरोप केले. जरांगे पाटील काय करतात, जरांगे पाटलाला देव कसं बनवलं, मराठा समाजाने याच्या नादी लागू नका. मी पिठलं भाकर जेलमध्ये खातो होतो, दिवाळीतही खातो होतो, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. या सुद्धा भुजबळांच्या जे काही वक्तव्य ते सुद्धा अतिशय चुकीचं आहे. भुजबळांनी पण या सगळ्या वैयक्तिक गोष्टीपर्यंत, खालच्या गोष्टीपर्यंत जाण्याची गरज नव्हती. किंवा 7-12 तुमच्या नावावर केला आहेत का, किंवा जरांगे पाटलांनी काहीतरी गावबंदी करायची, गावात लोकांना येऊन द्यायचं नाही, किंवा ह्या गावबंदीचे पोस्टर लावायचे नाही, किंवा लावायचे, लोकांना उपसवायचं, वादग्रस्त विधानं करायचे. त्याच्यामुळं लोक अडचणीत येतात. महाराष्ट्रात जी काही शांतता आहे, एकोपा आहे, ते बिघडवण्याचं काम सुद्धा जरांगे पाटलांकडून होते. आणि ते छगन भुजबळ स्वतः मंत्री आहेत. तसं पाहिलं तर जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांनी 2 वेळा शब्द दिलाय. जर मुख्यमंत्र्यांनी तो शब्द पाळला नाही तोपर्यंत तुम्ही हे सगळे प्रकार थांबवायला पाहिजे. तुमच्या राज्यातल्या सभा थांबवायला पाहिजे, तुमचं राज्यातलं फिरणं थांबवायला पाहिजे, तुम्ही वादग्रस्त जे विधानं करू राहिले ते थांबवायला पाहिजे. तुम्ही 12-12, 1-1 वाजेपर्यंत तुम्ही सभा घेतात, त्याचा येणारा खर्च, त्याचा येणारा सगळा ताणतणाव, त्याचा येणारा जो पोलिसांमध्ये जे काही त्यांना सुद्धा ताणतणाव निर्माण होतो, ह्या सगळ्या गोष्टी राज्यामध्ये लोक अनुभवत असतात. अनेक ठिकाणी राज्यामध्ये ट्रॅफिक जाम होते. आणि मग तुम्हाला मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही, मुख्यमंत्री 24 डिसेंबरपर्यंत काय निर्णय देणार आहेत त्याच्यात तुम्ही अख्खा राज्य तुम्ही हिंडून मोकळे झाले. मग याच्यातून कुठली गोष्ट साध्य होणार आहे? उद्या 24 डिसेंबरला मुख्यमंत्री तुम्हाला आरक्षण जाहीर करणारे की नाही करणारे हा प्रश्न वेगळा आहे. पण मग 24 डिसेंबरच्या नंतर तुम्ही काय देश पेटवणार आहे का, महाराष्ट्र पेटवणार आहेत का, महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही मारणार आहेत का, की लोकांची घरं जाळणार आहेत का? तुम्हाला महाराष्ट्र पेटवायचा आहे याचा अर्थ असा होतो. प्रत्येक गोष्ट धमक्या देऊन, उपोषण करून साध्य होत नाही, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो असं अनेक न्यायमूर्तींनी म्हटलंय. पण जरांगे पाटील ऐकायलाच तयार नाही. जरांगे पाटील आपल्या धुंदीत आहे. जरांगे पाटलांनी या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आपण काय करतोय, काय करत नाही या गोष्टीची सुद्धा, आणि राज्य किती दिवस वेठीस ठेवायचं याला काही मर्यादा पाहिजे, याला काही लिमिट्स पाहिजे. आणि भुजबळ सुद्धा स्वतः कॅबिनेट मंत्री आहेत, एका संविधानिक पदावर आहे.
त्यांना पण आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की 27% या ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागून देणार नाही. ते मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेटच्या सगळ्या मीटिंग्समध्ये मंत्रिमंडळाच्या मीटिंगमध्ये जर छगन भुजबळांना जर आश्वासन दिलं असेल तर छगन भुजबळांनी या आश्वासनावर विश्वास ठेवायला पाहिजे होता. अशा प्रकारचं जे काही राज्यामध्ये वातावरण खराब करायला नाही पाहिजे होतं ते भुजबळांकडून वारंवार खराब करायचं काम सुरू आहे. त्यामुळं दोन समाज एकमेकांसमोर अक्षरशः उभा राहिलाय. जरांगे पाटलांनी सुद्धा थांबायला पाहिजे आणि भुजबळांनी सुद्धा दोन समाजामध्ये दुही पाडण्याचं काम करू नये अशी आपल्यासारख्यांची भूमिका राहील. सारखं सारखं या गोष्टीवर किती दिवस चर्चा करायची? आपण आंदोलन बघितले नाही का? गुजरातमध्ये पाटीदार समाजाचं इतकं मोठं आंदोलन झालं. एका वेळेस 15-15, 20-20 लाख लोक असायचे. हरियाणामध्ये जाट आंदोलन, राजस्थानमध्ये आंदोलन, हे सगळे आंदोलन होऊन पदरात काहीच पडलं नाही. आजही त्यांच्या सगळ्या आंदोलन आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्दीमध्ये पडलेले, त्याचा कुठलाही निर्णय होऊ शकला नाही. त्याच्यामुळं महाराष्ट्रातले हे जे आंदोलन आहे, आता काल परवा राज ठाकरेंनी सुद्धा सांगून टाकले की अशा प्रकारचे आंदोलन, अशा प्रकारच्या या सगळ्या गोष्टी करून साध्य काहीच होणार नाही. कदाचित नितीश कुमारने आता काही 65% राज्याच्या आरक्षणाची मर्यादा नेली आणि केंद्राच्या कोर्टात बॉल टाकून दिलाय. तशीच काही परिस्थिती महाराष्ट्र सरकार घेईल का? पण याचा फायदा काय होणार आहे? उद्या हे आरक्षण समजा वाढवायचं दिलं आणि ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाही किंवा जरांगे पाटलाला किती मान्य होईल, जरांगे पाटील याच्यानंतर काय उद्रेक करतील, या सगळ्या गोष्टीला मर्यादा पाहिजे. आणि अशा गोष्टीचा किती दिवस भाऊ करायचा? राजकारणासाठी काही लोक अक्षरशः आगीमध्ये तेल ओतण्याचं काम राज्यात चालू आहे. काही लोकांना आपल्याला आता आपलं, काही लोकांचे पक्षाचे वाटोळे झाले, काही लोकांचं घरं फुटले आणि याच्यामुळं आता ते शांत राहू शकत नाही. त्यांना राज्य पेटवायचंय. त्यामुळं अशा सगळ्या घटना याच्यापेक्षा गंभीर होऊ शकतात. लोकांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे. आरक्षण मराठा समाजाला मिळालंच पाहिजे. त्यांना शिक्षणात आरक्षण मिळालं पाहिजे, नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि टिकणारं, सुप्रीम कोर्टात टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे. पण त्याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, संशोधन करावं लागेल. मागास कसा झाला समाज याच्यासाठी टाइम द्यावा लागेल. हे एका दिवसात होणारं काम नाहीये. आणि भुजबळांनी पण ज्या काही सरकारमध्ये तुम्ही आहे, तुम्ही सरकारच्या नीती आणि कायदे तुम्ही बनवणारे तुम्ही आहेत, तुम्हाला रस्त्यावर येऊन आंदोलन करायची गरजच काय? उद्या जर काही, आज तर काही मुख्यमंत्र्यांनी कुठली घोषणा केली नाही. मुख्यमंत्र्यांनी काय 27% मराठा समाजाला आरक्षण दिलेत का? त्याच्यामुळे तुम्ही सरकारमध्ये असतानाच तुम्ही सरकारच्या विरोधात म्हणा किंवा तुम्ही कुठल्या तरी मराठा समाजाच्या विरोधात म्हणा, या अशा प्रकारच्या सभा घेणं अतिशय चुकीचं आहे. तुम्हाला जेव्हा काही प्रॉब्लेम येईल किंवा जेव्हा केव्हा मुख्यमंत्री या अशा पद्धतीच्या घोषणा करतील तर त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी खुल्या आहेत, तेव्हा तुम्ही करू शकतात. आज त्या सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही. त्यामुळे जरांगे पाटलांनी सुद्धा संयम ठेवला पाहिजे आणि भुजबळांनी सुद्धा संयम ठेवला पाहिजे. राज्य शांत ठेवलं पाहिजे. राज्यातल्या जनतेला जगू द्या. लोकांना आरक्षणापेक्षा लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. रोज उठून कायदा आणि सुव्यवस्था, अशा प्रकारच्या जाळपोळ आणि अशा प्रकारचं जे काही कृत्य हे महाराष्ट्राला परवडण्याजोगं नाही. त्यामुळं अशा या लोकांनी सुद्धा आता आपापली दुकानं बंद करावीत
आणि महाराष्ट्रातल्या जनतेला शांततेने जगू द्यावं अशीच आपण अपेक्षा करूया. आणि तुर्तास थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.